प्रेमाची गोष्ट या मराठी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सावनी ही मिहिकाच्या घरी येत असते। तिला हर्षवर्धननं सगळं सांगितलेलं असतं। हर्षवर्धन सांगतो की सईमऊ आणि मुक्ता हे मिहिकाच्या घरी आहे, त्यामुळे सावनी ही फाईलचं नाटक करून मिहिकाच्या घरी येते आणि मिहिकाला सांगत असते की मिहिका इथे मुक्ता आली आहे का। तर मिहिका बोलते की मुक्ता इथे का येईल। तर सावनी काही मिहिकाचं ऐकत नाही आणि ती घरात शिरण्यासाठी जोर धरत असते। तर मिहिका बोलते की तुझी फाईल तुला मिळाली आहे ना, आता तू मध्ये येऊ नको। तर सावनी बोलते की असं कसं तुम्हाला मध्ये येऊ देत नाही आणि ती मिहिकाला धक्का मारून मध्ये येते। तर इकडे मुक्ता आणि सईमऊ विचार करता की सावनी इथे आली आहे। सावनी आल्यामुळे मुक्ता आणि सईमऊ घाबरतात। तर मिहिका विचार करते की या सावनीला कसं कळालं। तर सावनी बोलते की मला हर्षवर्धनने कॉल केला होता। ती सगळा घडलेला प्रकार मिहिकाला सांगते, त्यामुळे मिहिकाला संशय येतो की हर्षवर्धनला इथं कळालं, त्यामुळे सावनी ही धावत आली। सावनी ही मिहिकाला धक्का मारता मध्ये शिरते। तर तसंच मुक्ता आणि सावनी दरवाजातून बाहेर पळून जातात। तर सावनीला मुक्ता आणि सईमऊ घरात दिसत नाही। तर मिहिका विचार करते की मुक्ता आणि सईमऊ तर इथेच होत्या, त्या कुठे गेल्या असतील। तर सावनी बोलते की तू मुक्ता आणि सईमऊला कुठं लपवलं आहे। तर मिहिका बोलते की तुझ्यामुळे मुक्ताताई मला बोलत नाही, तुझेच कर्माचे फळ आहेत, त्यामुळे मुक्ता मला आत्तापर्यंत बोलत नाहीये असं ती सांगते। तर सावनी विचार करते की या मुक्ताला मी काही सोडणार नाही, कुठं कुठं लपशील, आता कुठे गेली काय माहीत, आता तर इथेच होती असं ती मनाशी बोलत असते। तर मिहिका विचार करते की आता मुक्ताताई कुठे गेली असेल आणि तिला मुक्ताची चिंता वाटते। तर मुक्ता घर सोडून जात असताना अचानक रस्त्यावरती तिच्या समोरून ट्रक येतो। तर तिला ट्रकचा धक्का बसतो असं या व्हिडिओमध्ये दर्शवलेलं असतं। तर इकडे सागर, लक्की, इंदिरा आणि स्वाती हे बसलेले असतात। सागर हा मुक्ताच्या चिंतेनं कासावीस होतो। तर घरातील सगळी मंडळी सागरला समजवतात। तर तेवढ्याच पोलीस इन्स्पेक्टरचा सागरला कॉल येतो। पोलीस इन्स्पेक्टर म्हणतो की आता मला 2 डेड बॉड्या मिळाल्या आहेत, तुम्ही कृपया लवकर हॉस्पिटलमध्ये या आणि या 2 डेड बॉडीची ओळख पटवा। तर हे ऐकून सागरला अचानक धक्का बसतो, तो खूप रडतो। इन्स्पेक्टरने सांगितलेली हकीकत तो घरातील सगळ्यांना सांगतो। तर घरातील सगळ्यांना अचानक धक्का बसतो आणि ते विचार करता की असं झालं नाही पाहिजे आणि सागरला पोलीस इन्स्पेक्टरचं बोलणं ऐकून अचानक धक्का बसतो, त्याला झटका बसल्यासारखं होतो। तर लक्की आणि इंदिरा त्याला सावरतात, पण सागर काय ऐकत नाही, तो मोठमोठ्यानं ओरडायला लागतो, त्याच्यामध्ये बाहेर जाण्याची सुद्धा हिंमत नसते। पण घरातील सगळी मंडळी त्याला समजवतात, पण सागर काही समजवत नाही। आता तो हॉस्पिटलला जायला निघतो। तर तो देवीकडे प्रार्थना करतो आणि मनातल्या मनात सांगत असतो की आई असं होऊ देऊ नको, जर मुक्ताला काही झालं तर मी पण या जगात राहणार नाही। तर हे ऐकून इंदिराला झटका बसतो। इंदिरा बोलते की बाळा तू असं करू नको। तर स्वाती सुद्धा असं बोलत असते, पण सागर काही ऐकत नाही। तर सागरला धरून लक्की आणि मिहिर हे हॉस्पिटलमध्ये येतात। हॉस्पिटलमध्ये समोर 2 डेड बॉडी पडलेले असते, ते डेड बॉडीची ओळख करतात। तर सागरचे काही हिंमत होत नाही, त्यामुळे तो लक्कीला सांगतो। तर लक्की समोर जातो आणि तो बघतो तर त्या मुक्ता आणि सईमऊ नसतात। तर तो मोठमोठ्याने ओरडायला लागतो, हे खरंच आहे म्हणून सागर ओरडायला लागतो। पण जेव्हा मिहिर बघतो, मिहिर सांगतो की सईमऊ आणि मुक्ता नाहीये, तर त्यांच्या जीवात जीव येतो। तर तेवढ्यात सावनी येते आणि सावनी बोलते की माझी सईमऊ नाहीये, पण सागर तिथे असतो आणि सावनी मुद्दाम नाटक करत असते। तर सागर बोलते की सावनी तू नाटक करू नको, माझ्या मुक्ताला आणि माझ्या लेकीला काही जर झालं तर सावनी मी तुला सोडणार नाही आणि तो मोठमोठ्याने ओरडायला लागतो। तर पोलीस इन्स्पेक्टर सागरला धापतो आणि सांगतो की तुमची नाटकं इथं करू नका, हे मुर्दा घर आहे असं बोलून पोलीस इन्स्पेक्टर सागर आणि सावनीला तेथून काढून देतो। तर सावनी विचार करते की मुक्ता आणि सईमऊ कुठे असेल नेमकी। तर मुक्ता आणि सईमऊ हे रस्त्याने जात असतात। तर अचानक मुक्ताच्या पायाला ठेच लागते आणि ती खाली पडते आणि तिचा अंगठा फुटतो आणि हे बघून सईमऊ ढसाढसा रडायला लागते आणि ती सांगते की आई आपल्याला असं खेळ खेळायचं नाहीये, तू माझं ऐक, आता आपण घरी जाऊ, बस झालं आता खेळणं, मला आता तुझी दशा बघावत नाही। आणि ती खूप रडत असते, तिला दुःख होतं की मुक्ताच्या पायाला लागला आहे ते म्हणून तिचा जीव कासावीस होतो। तर मुक्ता बोलते की सईमऊ असं नाहीये, आता गेम थोडा राहिला आहे, आता आपल्याला जिंकूनच घरी जायचं आहे। आणि मुक्ता ही सईमऊला शांत बसवते, पण सईमऊ काही शांत बसत नाही, तिचा जीव हा कासावीस होत असतो आणि तिला तहान लागते। तर मुक्ता सईमऊला घेऊन एका बाकावरती बसवते आणि तिला सांगते की बाळा तू इथून कुठेही जाऊ नको, मी तुझ्यासाठी पाणी आणते। आणि ती पाणी घ्यायला समोर जाते आणि तिला झटका बसतो की आता खूप परेशान झाली आहे, मी सकाळपासून गोळी सुद्धा घेतली नाहीये आणि तिला चक्कर येत असते। तर तेवढ्यात मागे आणि मुक्ताला सांगते की मुक्ताई मला माफ कर, आता मला जास्त बघवत नाही, मी लगेच पप्पाला कॉल करते। आणि ती सागरला कॉल करते। तर सागरच्या मागून सावनी असते। मुक्ताचा कॉल आला म्हणून सागर हा कॉल उचलतो आणि तो बघतो तर सईमऊ बोलत असते। सईमऊ सांगते की पप्पा मी इकडे घाबरले आहे, आईचं दुखत आहे, त्यामुळे तू लवकर ये। तर सागर सईमऊला पत्ता विचारतो। तर सईमऊ सागरला सगळा पत्ता सांगते।
तर सागर आणि सईमऊचं बोलणं हे सावनी ऐकते. सईमऊनं सांगितलेला पत्ता ही सावनीला माहिती होतो, त्यामुळे सावनी ही पोलिसांना तिची खबर देते. तर सागर सईमऊकडे जायच्या अगोदर पोलीस तिथे पोहोचतात. तर इकडे मुक्ताई चक्कर येऊन खाली पडते आणि इथेच मालिकेचा भाग संपतो. अशाच मराठी मालिकेच्या स्टोरीज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दाबा.